देवमल्लमामध्ये भाव ओसंडून जात होता. तिने कपिलेच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून, "आई, कामधेनू, तू धन्य, माझ्या बाळासाठी दूध दिलंस," असं म्हणत स्वयंपाकखोलीत आली. पाहते तर तव्यावरची भाकरी जळून गेली होती. तवा खाली उतरून दूध तापवून सिद्धाला हाक मारली. कुठेच त्याचा पत्ता नाही. सगळीकडे शोधून मागच्या अंगणात येऊन, "सिद्धा," उत्तर नाही. "बाळा, लवकर ये, दूध देते." खुदखुद हसणं ऐकलं. पाहिलं तर सिद्ध हसत झाडावर बसला होता. "ये बाळा." "येतो आई, तुझा पदर पसर, मी जांभळं टाकतो." कधी त्या झाडाला फळ आलेलं नव्हतं. पुष्कळ दिवसांनी आलेलं हे फळ खूप गोड आहे पहा. पदर पसरून उभ्या राहिलेल्या आईच्या पदरात फळांची रास टाकली. देवमल्लम्मा त्या झाडाला एकदा, मुलाला एकदा पाहतच राहिली. सिद्ध खाली उतरला. आईने सिद्धाला घट्ट मिठी मारली. मुलाचे ओठ, गाल, नाक, डोळे, कान, कपाळाला पुरे होईपर्यंत मुके घेतच राहिली. आई एवढ्या मोठ्या मुलाला उचलून आत घेऊन गेली. भाकड गाईने दूध दिले. फळ न लागणाऱ्या झाडाला फळ आले. मुलाचा महिमा की मंत्रमहिमा, असं दिवसभर त्या भ्रांतीमध्ये होती देवमल्लम्मा. ते अप्रूप असं दृश्य देवमल्लम्माच्या हृदयाला उसाच्या रसासारखं गोड वाटलं. सिद्धाचे मित्र जांभळं घेऊन घरी गेले. सिद्धा शिवपूजेला बसल्यावर, ज्ञानमग्न झाल्यावर किती वेळ बसत होता हे त्याचे त्यालाच कळत नव्हते. दिवसेंदिवस त्याच्या कितीतरी प्रश्नावर आई, वडील, गुरु या तिघांनी उत्तर द्यायचं, तर त्यांची बुद्धी तिथपर्यंत जात नव्हती. दिवसेंदिवस त्याची ज्ञानपिपासा वाढत गेली. मागच्या जन्मात जमा केलेली आत्मश्री, आत्मसंपत्ती संचित झालेली होती. अंतःकरणाची तपस्या खूप मोठी होती. एखादा छोटा प्रसंग मिळाला तर पुरे. ती तपोप्रभा उठून दिसत होती. मंत्रमय असणारं सिद्धाचं चालणं, बोलणं सामान्यांच्या डोळ्याला महिमा वाटणं आश्चर्य नव्हे. एक दिवस मित्रांसोबत तलावाच्या पाण्यात खेळण्यासाठी तलावाच्या जवळ गेले. सिद्ध बाळ सर्व मित्रांना, "या रे या, तलावाच्या मध्ये जाऊन पोहूया," असं जोरात सर्वांना आवाज देत म्हणाला. देवदत्त नावाचा मुलगा म्हणाला, "मला भीती वाटते, मी येत नाही." सिद्ध बाळाने त्या देवदत्त नावाच्या मुलाला जबरदस्तीने ओढत तलावात बुडवलं. "आता तुझी भीती जाईल," असं म्हणत सिद्धबाल कुलूकुलू हसू लागला. हे पाहून बाकीचे सर्व मित्र घाबरून धावत धावत त्या देवदत्ताच्या आईला सांगू लागले, "तुमच्या मुलाला सिद्धाने तलावात बुडवलं." तेव्हा त्या देवदत्ताची आई तलावाच्या दिशेने लगबगीने निघाली. ती इतक्या लगबगीने घाईघाईने कुठे जात आहे हे पाहून काही लोक तिच्या पाठीमागे निघाले. ती तलावाजवळ आली आणि छाती बडवून रडू लागली. गावातील लोक येऊन, "काय रे मुलांनो, हाच काय तुमचा खेळ? देवदत्ताला कोणी बुडवले?" असं विचारल्यावर सर्व मुले सिद्धाने तलावात बुडवले देवदत्ताला. तेव्हा बालसिद्ध त्या देवदत्ताच्या आईला म्हणाला, "आई, तुमचा मुलगा मेला नाही. तो या तीर्थामध्ये ब्रह्मानंदाचा अनुभव घेत शांत आहे. तू बोलवलं तर धावत येईल." असं म्हणताच देवदत्ताची आई, "देवदत्ता, ये रे बाळा, लवकर ये," असं तिने बोलवल्यावर तो देवदत्त नावाचा मुलगा तळ्याच्या मधोमध होता. तिथून वर आला आणि आईला म्हणाला, "आई, मला का बोलवलंस? माझ्या जीवाला कसलाच धोका झाला नाही. बघ, मी तुझ्यासमोर उभा आहे. मी पाण्यात बसून सिद्धाच्या दयेने ब्रह्मानंदात होतो. तुझा आवाज ऐकून मी बाहेर आलो. त्यामुळे माझा निजानंद भंग झाला." तेव्हा आलेल्या सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं आणि बालसिद्ध
लीलावतारी असे सगळे म्हणू लागले. फक्त स्पर्श करून देवदत्ताला निर्विकल्प समाधीचा निजानंद देणारा श्री बालसिद्ध साक्षात परमेश्वराचा अवतारच. रोजच्या प्रमाणे प्रवचन चालू होतं. आईच्या बाजूला बसून सिद्ध प्रवचन ऐकत होता. भक्तिनिष्ठेने अध्यात्मासक्त होऊन कितीतरी लोक प्रवचनात मग्न झाले होते. वीरभद्रस्वामी प्रवचन सांगत हे दिसणारं धन, पैसा, वस्त्र, वाहन, स्त्री, पुत्र, सर्व संपत्ती, भूमी, जल, वायू, सूर्य, आकाश सर्व काही मनाच्या कल्पनेत प्रकाशून दिसत आहे. हे सर्व स्वप्नातल्या वस्तूसारख्या शेवटी नाश होणारे आहेत, कारण हे सर्व मिथ्या आहे. असं सांगत असताना सिद्ध बाळ पटकन उठून उभा राहिला. हात जोडून विनयाने म्हणाला, गुरुदेवा, आकाश व्यापक असं आकाश मनामध्ये कसं लय होतं? प्रामाणिक असणाऱ्या वीरभद्रस्वामींनी स्पष्ट सांगितलं, मुला, हा प्रश्न खूप गहन आहे. वेदांताचं सारच यात गुह्य रूपाने आहे. क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच मात्र याचा अर्थ सांगू शकतो. हा मोठा रहस्यमय विषय आहे. वीरभद्रस्वामींचे हे उत्तर सिद्धबाळाच्या अंतःकरणात खोल जाऊन रुजलं. सिद्ध बसला असताना प्रश्न समोर उभा राहत होता. बाहेर मौन असला तरी आत विचार मंथन चाललं होतं. वीरभद्रस्वामींच्या पायाजवळ बसलं तरी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु पाहण्यासाठी त्याचं मन व्याकुळ झालं होतं. माता पिता अतुल प्रेमसागरच होते. त्यांच्या प्रेमामध्ये उमललेलं त्याचं मन निर्लिप्त, मोहाचा स्पर्श नसलेला, निर्मोही, डोळ्याला दिसणारं शरीर बालकाचं, पण त्याच्या पारमार्थिक पिपासेने प्रज्वलित झालेली प्रौढ प्रतिभा. गुरूंनी सांगितलेला गहन गुह्य पाठ करायला पाहिजे अशी तीव्र आशा दिवसेंदिवस जास्तच होत होती. आत्मोन्नतीची भूक बाजूलाच होती. शून्यसंपादनामध्ये येणाऱ्या संतांच्या आचरणाची वाक्ये कानात गुंजन करत होती. गुरु, लिंग, जंगम, भक्ती, कायकनिष्ठा, जातीय निर्मूलन, सर्वांना समानावकाश, दिवसा इतर सेवा करावी असं त्या बाळाचं हृदय किड्यासारखं पोखरत होतं. मी वीरशैव, रामू खालच्या जातीचा. मला रामूने स्पर्श केला तर त्याची आई पाणी टाकते. चिन्ना चांभार जातीचा. मी त्याला हात लावलं तर माझी आई माझ्या अंगावर पाणी टाकते. असं का? असं का? असे 100 प्रश्न विचार त्याच्या मनात येत होते. एकदा गावाबाहेर झाडाखाली चन्नू नावाचा मुलगा थरथर कापत होता. हूं हूं म्हणत पडलेला सिद्धांनी पाहिला. त्याच्याजवळ गेलं तर त्याला बाह्य प्रज्ञा नव्हती. हात लावला तर अंग तापत होतं. ह्याला हळूच उठवून हात धरून त्याच्या झोपडीत नेलं. अंथरूण टाकून त्याला झोपवलं आणि घरी आला. आई, कपिलाचं दूध दे. तुला शोधून शोधून थकले. कुठे गेला होतास? दूध थंड झालं असेल. चल, तापवून देते, पी. मला नाही आई. चिन्नाला पाहिजे आई. बिचारा, त्याची आई मेली असं म्हणतात. कोणी घरी नाही. झाडाखाली ताप येऊन थरथर कापत पडला होता. बिचारा. मीच त्याचा हात धरून त्याच्या झोपडीत नेऊन त्याला झोपवून आलो. त्याच्या झोपडीत खूप शोधलं तर थोडंही दूध खायला काही नाही. आई, आमच्या घरात किती दूध आहे ना? खूप धान्य आहे. असं का? हां, लवकर दूध दे. त्याला दूध पाजवून येतो. मला ताप आला तर तू देतेस ना तसं. तो तांब्या दे. गालावर डोळ्यातले अश्रू पडत होते. ते पाहत देवमल्लमा म्हणाली, बाळा, चिन्नाच्या घराजवळ जाताना तुला कोणी पाहिलं तर नाही ना? कोणी पाहिलं की नाही हे मला माहीत नाही, पण मी तर कोणालाच पाहिलं नाही. मी फक्त चिन्नालाच पाहिलं. का? का म्हणजे त्याला हात लावू नये. कोणीतरी पाहिलं तर आम्हाला जातीतून बाहेर काढून टाकतील. काढलं तर बरंच होईल ना आई. तेव्हा आमचीच एक जात होईल, मानव जात. एकच उरून राहू
ते राहू दे आता, दूध लवकर दे. बिचारा चेन्नू 3 दिवस झाले काही खाल्लं नाही म्हणे. देवमल्लम्माला आता प्राणसंकट आलं होतं. सिद्धा, तू पुन्हा तिथे जाऊ नकोस. सिद्ध गंभीर झाला. त्याच्या मुखावर डोळ्यात दुःख दिसत होतं. आई, खरं सांगतेस? ही गोष्ट मनापासून सांगतेस? रडत रडत सिद्धांनी विचारलं. नाही बाळा, मनापासून सांगत नाही. हृदयात असलेला विवेकाचा आवाज स्वतःजवळ ठेवून समाजाला घाबरून असं सांगत आहे. दोन्ही गोष्टी स्वतःचं आचरण मुलाच्या डोळ्यासमोर ठेवलं. देवमल्लम्मा संकोचानं आत आली. स्वतःच्या हृदयाच्या तुकड्यासमोर स्वतः कुबडी झाल्यासारखं वाटलं. परंतु ही घटना सिद्धाच्या मनावर गाढ परिणामकारी झाली. संतांनी सांगितलं एक, समाज आचरण करतो दुसरं. छे, आचार विचार एक झाले नाही तर ही गरिबी कशी? नाही, अशा समाजाला भ्यायचं नाही. संतांचं सांगणं उपदेश बोलून दाखवणार नाही तर आचरण करून दाखवणार. संतांनी सांगितलेला संतांचा मार्ग बोलून दाखवणार नाही, करून दाखवीन, करूनच दाखवीन. शपथ घेतली सिद्धांनी. पटकन उठून स्वयंपाकघरात जाऊन दुधाच्या भांड्यातून तांब्यात दूध ओतून घेतलं आणि निघून गेला. बाहेर प्रशांत दिसत असला तरी आत क्रांती चालू होती. मोहाला आणि मुक्तीला, स्वार्थाला आणि सेवानिष्ठेला, लौकिकाला आणि पारमार्थिकाला घनघोर युद्ध हृदयात चालू होतं. ते बाहेर दिसत नव्हतं. मात्र हृदयाला तो बदल कळून चुकला होता. सिद्धांनी स्वप्न पाहिलं. स्वप्नातच स्वप्न पाहिलं. कोटी लोक अज्ञान अंधकारात सापडून रस्ता न दिसता जन्ममरणाच्या चिखलात रुतून पडले आहेत. दुःखाने तप्त होऊन आर्तभावाने वाचवा देवा असं रडत म्हणणारे असंख्य आर्तस्वर, करुणेसाठी कोटी पसरलेले हात. सिद्ध एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर झाला. पालथा झोपला. डोळे बंद होते आणि पुन्हा स्वप्न दिसलं. कोटी नुसते हाडाचे शरीर, पाठीला लागलेले पोट, भूक अंतःकरणालाच छिद्र पडतील असा बाहेर पडणारा ध्वनी. दिवसा इतर गरिबांचं जिवंत मड्यावर जबरदस्ती नाचणाऱ्या श्रीमंताचं भैरवी नृत्य. सिद्धाला जाग आली. सगळीकडे भेद, सगळीकडे गोंधळ. जीव थरथर कापला. सिद्धाला पूर्ण जाग आली. जागृतामध्येच जागा झाला. सगळीकडे तांडव चाललेलं. भेद काढायला पाहिजे, ही भ्रांती दूर करायलाच पाहिजे. भेदांनीच दुःख, भ्रांतीनेच दुःख. भेद गेला तर सुख, भ्रांती गेली तरच सुख. मी माझं हे गेल्यावरच निस्वार्थ सेवा केली तर महात्मा. अहंकार ममकार काढून निर्मोही स्थिती आली तर निर्विकार निर्द्वंद्व झालं तरच परमात्मा होय. हे दोन्ही मी साध्य करूनच दाखवणार. आकाशात चांदण्या पडल्या होत्या. राखण करणारे कोंबडे कुकूचकू असं एकदा आरवून पुन्हा झोपले. पुन्हा कुकूचकू, पुन्हा ओरडले. पुन्हा पूर्ण ओरडून घाबरून थोडा उजेड पडल्यावर हिमतीने पुन्हा पंख झटकून पुन्हा आरवले. देवमल्लम्मा जागी झाली. पतीच्या पायाला दुरून नमस्कार केला. मंगळसूत्र हातात घेऊन डोळे झाकून ध्यान करून देवाचं स्मरण करून हात जोडले. मुलांना अंगभर पांघरून देऊन उठली. सिद्ध ही तिच्या पाठोपाठ उठला. अजून थोडा वेळ आहे, झोप माझ्या सोन्या म्हणाली. मी आता उठलो, मग पुन्हा कसा झोपू? बाळा, अजून लहान आहेस, किती लवकर उठतोस? मी उठले की उठतोस, मी बसले की बसतोस, मी जिथे जाते तिथे येतोस. तुला सोडून राहवत नाही आई. मोठा झाल्यावर असंच केलं तर पाहून हसतात सगळे. असं म्हणून देवमल्लम्मा स्वतःच हसली. आता तेवढंच. ती हसून आपल्या कामाला लागली. पाणी तापवायचं भांडं चुलीवर ठेवून चूल पेटवली. दारासमोर लोटून काढून, सडा टाकून, रांगोळी काढून, उंबरठ्याची पूजा करून हात जोडले. ज्वारीचं पोतं उघडून त्यातनं ज्वारी काढून देवमल्लम्मा जात्याजवळ जाऊन बसली. जात्याला नमस्कार करून त्यात ज्वारी टाकून फिरवू लागली. सिद्ध बाजूला येऊन बसला. हे आई आणि मुलाचं नित्याचं काम. नको म्हटलं
तरी सरकत नव्हता. आई, एक गाणं म्हण, रोज असे म्हणत होता. नको बाळा, गुरु, तुझे बाबा झोपले आहेत, ते उठतील म्हणूनच मी सांगतो आहे. झोपलेल्यांना उठवण्यासाठीच मी तसं म्हटलं. त्याच्या उत्तराला हसून त्याच्याकडे देवमल्लम्मानं पाहिलं. सिद्ध म्हणजे स्वतःचं रूप, स्वतःचा रंग, हातपाय मात्र त्यांच्यासारखे. सिद्धा तुझ्यासारखाच आहे बघ, असे सगळे म्हणतात, असे म्हणून गाणं म्हणू लागली. अंगणातील कोकिळा झाडावरती कुहू कुहू गात बसली. नागफणे काढून बसला रे सिद्धरामा. वडाचं झाड चढून वडावरती स्वतःच आला. संतांची हवा, सोन्याची सावली आमच्या तुमच्यावर. सकाळी लवकर उठून हरध्यान, गुरुध्यान, दुसऱ्याचं ध्यान आम्हाला नाही रे सिद्धरामा, असं गाणं म्हणू लागली. ज्वारीची पाटीतील ज्वारी जसं कमी होत गेले तशी